शीतलने काहीतरी लिहून ठेवलं आहे तुझ्यासाठी आणि अजिंक्य दादासाठी. नंतर तिने ते 2 पत्र त्यांच्यापाशी दिले. अजिंक्यने पण आपली डोळ्यांपासून ते पत्र बघितलं. तेवढ्यात राधिकाने आपले पर्समधून शीतलची डायरी आणली आणि अजिंक्यला देत म्हणाली, या पत्रानंतर तुम्ही ही डायरी पण वाचा. ही शीतलची डायरी आहे. जेव्हा राहुल हॉस्टेलमधून शीतलचं सामान घेण्यासाठी आला होता तेव्हा मी हे डायरी लपवली होती. विचार केला होता की जेव्हा तुम्ही शीतलसोबत नवीन आयुष्य सुरू करचाल तेव्हा तुम्हाला ही डायरी देईल, जेणेकरून तुम्हाला माहीत होईल की शीतल तुमच्यावर किती प्रेम करते म्हणून. अजिंक्यने खरलेल्या माणसासारखं ती डायरी आणि ते पत्र आपल्या छातीशी लावलं आणि नंतर ते पत्र उघडून बघू लागला. मला असं वाटतं की आतापर्यंत तुम्हाला माझ्या आणि राहुलच्या नात्याबद्दल सर्व काही माहीत झालं असेल आणि हेच खरं की मी तुम्हाला सांगणार होते, परंतु मला तुम्ही सांगण्याचा वेळच दिला नाही. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटलं असेल की मी राहुलच्या मागे पुढे का फिरत राहते आणि त्याची काळजी का घेते आणि माझ्या जीवापेक्षा पण जास्त प्रेम त्याच्यावर का करते. अजिंक्यजी, जेव्हा मी 6 वर्षाची होती तेव्हा मला माझी आई सोडून गेली, पण तिने मरणाच्या अगोदर मला सांगितलं होतं की तू त्याच्यासोबत खेळते. तो तुझा दोस्त आहे राहुल, तोच तुझा भाऊ आहे. मी माझ्या बाबांना भरपूर वेळा म्हणाले की बाबा आपला राहुल आपला परत घेऊन या. त्यांनी मला समजवलं की राहुलचं इथं पुण्यालाच राहणार फायद्याचं आहे, कारण तुम्ही लोक पण राहुलला खूप प्रेम करत होता. त्याला तुमच्यापासून वेगळं करणं तुम्ही सहन करू शकणार नाही. त्याला थोडंसं काही झालं तर तुम्ही आकाश पाताळ एक करता. जसजशी मी मोठी होत गेले तसतशी प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट बघू लागली. ज्या सुट्टीत तुम्ही बारामतीला येत होता, पूर्ण वर्षात ही 1 महिन्याची सुट्टी अशीच होती की त्या सुट्टीत मी माझ्या भावासोबत राहत होते, त्याच्यासोबत खेळत होते आणि भांडण पण करत होते आणि मी त्यातच आनंदी होऊन जात होते. जेव्हा तुम्ही सुट्टी संपून गेल्यानंतर मी पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टी 1 वर्ष वाट बघत बसायची. 20 वर्ष वाट बघितली मी माझ्या भावाची. ज्या वर्षामध्ये सखे भाऊ बहीणसोबत राहतात, खेळतात, भांडण करतात, ते वर्ष आणि तेच 20 वर्ष मी माझ्या भावाची वाट बघण्यात घालवली. दररोज झोपेतून उठल्यानंतर देवाकडे हीच प्रार्थना करायची की उन्हाळ्याची सुट्टी लवकर येऊ दे, जेणेकरून माझ्या भावाला भेटेल. माझं नशीब इतकं खराब आहे, माझ्या भावासोबत असून पण मी त्याच्यासाठी तरसत होते आणि आता जेव्हा मला माझ्या भावासोबत राहण्याचा मोका भेटला तेव्हा माझ्या नशिबाने मला त्याच्यापासून दूर केलं. तुम्ही मला बायको मानण्यासाठी नकार दिला, तरी पण मी तिथेच का थांबले? हो, मी तुमच्या नकार देण्याने पण काही हक्क नसताना पण इथे थांबले, कारण तिथे राहुल होता. माझ्या भावाला बघणे, त्याच्यावर प्रेम करणे आणि त्याची माया करणे या माझ्या लालचीपणामुळे मी थांबले. मी आमच्या दोघांतील इतक्या वर्षांची दूरी आणि जे दुःख भोगले भावा बहिणीच्या नात्यातील ते दूर करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आज तुम्ही मला ते दुःख परत माझ्या पदरात पाडलं. आज तुम्ही जो आरोप माझ्यावर केला त्या आरोपामुळे मी माझ्या भावाला तोंड दाखवू शकत नाही. त्याच्यामुळेच मी आज इथून जात आहे आणि खूप दूर जात आहे. माझा तर तुमच्यावर काहीच अधिकार नाही आणि मी तुम्हाला हे पण म्हणू शकत नाही की तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. पण एक गोष्ट नक्कीच मिळेल की आपण कधीच भेटू शकत नाही. मी मम्मीला भरपूर वेळा सांगितलं की तुम्हाला सर्व काही खरं खरं सांगून टाकू, पण त्यांना भीती वाटत होती की या खरं सांगणाऱ्याने तुमच्यात आणि राहुलमध्ये दूरी निर्माण होईल. शेवटी मी एवढे सांगू इच्छिते की राहुलकडे ध्यान ठेवा, त्याच्यावर प्रेम करा. असं पण मी तुमच्या डोळ्यात बघितलं आहे की तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करता, इतकं प्रेम की ते मी पण त्याच्यावर करत नसेल तरी पण स्वतःच्या मनाला धीर देण्यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की राहुलवर प्रेम करा, त्याच्यावर ध्यान ठेवा. माझी कोणाबद्दल काही तक्रार नाही. माझं नशीबच खराब आहे, त्याचं भोग मी स्वतः भोगत आहे. तुम्ही सर्व आनंदित राहा, माझी काळजी करू नका. हे पत्र वाचताच अजिंक्यच्या डोळ्यातून रसा पाणी वाहू लागले. त्याला स्वतःची इतकी लाज वाटत होती की तो वर डोळे करून पण बघत नव्हता. त्याने आता त्या डायरीचे पान उलटायला सुरुवात केली. डायरीचे प्रत्येक पान वाचताना त्याच्या हृदयावर कोणीतरी तलवारीने वार करते की असं त्याला जाणवत होतं. त्याला आता स्वतःचाच इतका राग येत होता की त्याने आता माधुरीचं का ऐकलं. जेव्हा त्याने वाचलं की शीतल पण त्याच्यावर तेव्हापासून प्रेम करत होती, जेव्हापासून अजिंक्य पण तिच्यावर प्रेम करत होता. आता त्याच्या मनाला वाटत होतं की असं काहीतरी जादू घडावे आणि शीतलने माघारी यावं. मी तिला कोणत्याही परिस्थिती समजून सांगून माझ्यापाशी ठेवेल, परंतु असं होणार नव्हतं आणि होणारच कसं, कारण या सर्वांना जबाबदार अजिंक्य स्वतः होता. आता राहुलने त्याचं स्वतंत्र पत्र वाचायला सुरुवात केली. राहुल हे पत्र वाचतो, याचा अर्थ असा आहे की तुला आता माहीत झालं आहे की मी तुझी सख्खी बहीण आहे. तुला तर
माझा आता खूप राग येत असेल तर प्लीज मला माफ कर. आपल्या 3 मिनिटांनी मोठ्या बहिणीवर रागाला जाऊ नकोस. सॉरी, ती पण मोठी आहे. सॉरी. मम्मीने तुला सांगितलं असेल की कोणत्या बिकट परिस्थितीत तो आमच्यापासून वेगळा झाला. मला आईने मरण्याच्या अगोदर सांगितलं होतं की तू माझा जुळवा भाऊ आहेस, पण तुझ्याच फायद्यासाठी खरं काय आहे ते तुला सांगण्यासाठी बाबांनी मला सांगितलं होतं. बाबांच्या शेवटच्या क्षणी त्यांनी मला सांगितलं की शीतल, राहुलचं ध्यान ठेव. पण दुःख या गोष्टीचं आहे की आता मी जात आहे, कारण आता प्रश्न तुझ्या बहिणीच्या इज्जतीचा आहे. तर प्लीज मला चुकीचं समजू नकोस आणि गोष्ट या कोणत्याच गोष्टीमुळे तू अजिंक्यजीवर रागाला जाऊ नको. हा तुझा मोठ्या बहिणीचा आदेश आहे. जसे आजपर्यंत तू त्यांना इज्जत आणि प्रेम देत आहेस, तसंच इथून पुढे पण देत राहा. त्यांना राग लवकर येतो, नाहीतर मनाने खूप छान आहेत. मी आशा करते की तू माझ्या भावनांचा आणि विचारांचा छोटा भाऊ या नात्याने आदर करशील आणि तुझं कर्तव्य पार पाडशील. तुझ्या मोठ्या भावाचं ध्यान ठेव, त्याच्यासोबत मम्मी पप्पाचं पण स्वतः ध्यान ठेव. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत जा. आणि मी तुझी बहीण मोठी या नात्याने राधिकाला एक शब्द दिला आहे, आयुष्यभर तिला आनंदी ठेवायचा आणि एक पूर्ण परिवार देण्याचा. या माझ्या शब्दाची इज्जत ठेव. आयुष्यात किती जरी कठीण प्रसंग आला तरी तिची साथ सोडू नको, तिचा भरोसा कधीच तोडू नको आणि गैरसमज करून घेऊ नको. आणि शेवटी आता आपण भेटेल का नाही सांगू शकत नाही, पण जर भेटलोस तर केव्हा, कुठे, कसं हे मला माहीत नाही. त्यांच्यामुळे नशिबात असेल तर तुला एकदा नक्की भेटेल, तेव्हा तो अभिमानाने सांगशील की माझी बहीण शीतल पवार आहे, तुझीच बहीण शीतल. पत्र वाचून तो राधिकाच्या गळ्यात पडून रडू लागला. राधिकाला पण यावेळेस त्याला गप्प करणे चुकीचं वाटतं. थोड्या वेळाने रडल्यानंतर तो तिच्यासोबत खाली हॉलमध्ये आला. तो घराच्या बाहेर जाऊ लागला तेव्हा आमदार प्रदीप पाटीलने त्याला थांबवले. कुठे चालला आहेस राहुल? आवाज ऐकताच अजिंक्य पण तिथे आला. राहुल म्हणाला, पप्पा, मी शीतलला शोधण्यासाठी चाललो आहे. तिला आता माझी गरज आहे. प्रदीप पाटील म्हणाले, त्याची काही गरज नाही. तेव्हा अजिंक्य म्हणाला, बाबा, राहुल बरोबर बोलत आहेत. ती इथं कोणालाच ओळखत नाही. तिला शोधायला पाहिजे. माहीत नाही कुठे गेली असेल. आमदार प्रदीप पाटील रागात म्हणाले, तू तुझं थोबाड बंद ठेवलंस तर बरं होईल. एक शब्द पण बोलू नकोस तू. शीतलवर जी ही वेळ आली ना, त्याला तू जिम्मेदार आहेस. आणि राहुल, तू शीतलला शोधत बसू नकोस. तू तुझी दिल्लीला जाण्याची तयारी कर आणि स्वतःला असं बनव की स्वतःच्या बहिणीची जिम्मेदारी घेऊ शकतो. नाहीतर तू पण अजिंक्यसारखाच कारनामे कर, म्हणजे मी माझ्या भावासारखा मित्र शरद पवार याला समोर उभा काय तोंड पण घेऊन जाऊ शकणार नाही. शेवटी तुझी इच्छा आणि एक शीतलची पण हीच इच्छा आहे की तू शिक्षण पूर्ण करावं. राहुल आश्चर्यचकित होऊन म्हणाला, म्हणजे बाबा, तुम्हाला माहीत आहे शीतल कुठे आहे? आमदार प्रदीप पाटील पटकन म्हणाले, नाही, मला माहीत नाही, पण तिचे विचार आहेत ते मला माहीत आहेत. तिने आपले विचार सांगितले होते की तू तिला शोधण्यात तुझी वेळ वाया घालू नको आणि दिल्लीला जाऊन तुझं शिक्षण पूर्ण कर. अजिंक्य अडखळत म्हणाला, आणि पप्पा, माझ्यासाठी काही सांगितलं नाही का तिने? आमदार प्रदीप पाटील त्याच्याकडे न बघताच म्हणाले, जेव्हा ती तुला काही सांगणार होती तेव्हा तू तिचं बोलणं ऐकून घेतलं नाहीस. आता स्वतःसाठी काय ऐकायचं आहे तुला? जे तुझ्या मनाला वाटेल ते तू कर. तुला कोणीच अडवणार नाही. तेवढ्या सर्वांची नजर दरवाजाकडे गेली. तिथे विशाल हैराण होऊन उभा होता आणि या दोघांचे बोलणं ऐकून काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. अंकल, हे काय बोलत आहात तुम्ही? काही झालं आहे का? बाहेरील सगळे डेकोरेशन पण काढून टाकलं आहे. त्यानं त्या सर्वांना प्रश्न केला. सुप्रियाताई म्हणाल्या, विशाल, तुझ्या मित्राने सर्व काही बिघडून टाकलं. बरबादी झाली. घरातली खुशी, घरातला आनंद घर सोडून निघून गेला. आता इथं पार्टी वगैरे काहीच होणार नाही. विशालने घाबरत विचारले, पण आंटी, काय झालं आहे ते तर अगोदर सांगा. सुप्रियाताई म्हणाल्या, तू तुझ्या मित्राला विचार. बोलून त्या आपल्या बेडरूममध्ये गेल्या. मला तुला काहीतरी बोलायचं आहे राधिका. बोल राहुल. राधिका, तू मला चुकीचं समजू नको. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला केलेले वादे आणि शीतलने पण केलेले वादे सर्व पूर्ण करेल. पण जोपर्यंत शीतल आमच्या आयुष्यात परत येत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. आपलं नवीन आयुष्य सुरू करू शकत नाही. प्लीज राधिका, माझं मन समजून घे आणि मला साथ दे. राधिका हसत म्हणाली, बास, एवढेच? तू अजून तुझ्या राधिकाला ओळखलंच नाही. अरे राहुल, तो विचारच कसा केला की आपल्या आयुष्यात शीतल नसताना मी तुझ्यासोबत लग्न करेल? मी तुझ्यासोबत लग्नाचे स्वप्न शीतलच्या मांडीवर डोके ठेवून बघितलेले आहे. तर मग मी ती इथं नसताना तुझ्यासोबत लग्न कसं करू शकते? ती जर इतकं दुःखात जर आयुष्य जगत आहे तर मी
तुझ्यासोबत लग्न करून आपला नवीन आयुष्य कसं सुरू करू शकते. मी तर अगोदरच विचार केला की जेव्हा पण आपलं लग्न होईल त्या लग्नात प्रत्येक विधी शीतल आणि अजिंक्य दादा नवरा बायको म्हणून पूर्ण करतील. आपण चौघं पण एकाच दिवशी एकाच मंडपात लग्न करू आणि मला पूर्ण खात्री आहे की शीतल आपल्याला नक्की भेटेल आणि आपले हे स्वप्न पण नक्कीच पूर्ण होईल. पहिलं तू स्वतःला सांभाळ राहुल, राधिकाला म्हणाला. राधिका तू खरंच खूप छान आहे, किती समजूतदार आहे. मला तुझा अभिमान आहे. जवळजवळ 3 वर्षांनी राहुलने शीतलला शोधून काढले आणि तिला त्याची शपथ देऊन घरी घेऊन आला, कारण उद्या तिचा वाढदिवस होता. अजिंक्यने पण शीतलची माफी मागितली, पण तिने त्याला माफ केलं नाही. दुसऱ्या दिवशी पार्टी हॉलमध्ये घरातील सर्व फॅमिली मेंबर आणि पाहुणे मंडळी पोहोचले होते. सर्व लोक राहुल आणि शीतलची वाट बघत होते. तेवढ्या समोरून सूट बूट घालून राहुल आणि गुलाबी कलरची साडी घालून शीतल एकमेकांचा हात धरून येताना दिसले. आज राहुल एखाद्या हिरोला टक्कर द्यायला असा दिसत होता आणि शीतल पण बिना मेकअपची एका स्वर्गातील अप्सरासारखी दिसत होती. सुप्रिया त्याने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून तिच्या हातात घातल्या आणि तिच्या कपाळाचे पप्पे घेतले आणि म्हणाली, तू नेहमी असंच हसत राहा. तुझ्या हसण्यानेच आम्ही खुश होतो. राहुल खोटं खोटं रुसत म्हणाला, तुम्ही सगळेजण तिचीच तारीफ करा आणि तिलाच बर्थडे विश करा. मी तर तुमचा कोणच नाही. यावर सुप्रियाताई त्याच्या केसला धरून म्हणाली, तुझं हे असलं नाटक कधीच संपणार नाही. तुम्ही दोघं पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. नंतर त्याच्या कपाळाची पप्पी घेतली. शीतलने पुढे जाऊन सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. तेवढ्यात राधिका पुढे आली. अरे पण मी खूप वेळापासून बर्थडे गर्लला मिठी मारण्यासाठी वाट बघत आहे. शीतल हसत तिच्या गळ्यात पडली आणि हळूच तिच्या कानात म्हणाली, बर्थडे बॉयच्या मिठीत माझ्या अगोदरच गेलते काय. यावर राधिका लाजली. तेव्हा शीतल गालातली गालात हसत म्हणाली, अच्छा माझ्या राधिकाला लाजायला पण येते की काय. केक कापायचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण परत हॉलमध्ये जमा झाले. थोड्या वेळानंतर अजिंक्य शीतलला म्हणाला, शीतल मला माहीत आहे ते घाणेरडे माझं बोलणं विसरू शकण्यासारखं नाही, तरी पण मी आज शेवटच्या वेळेस तुला विनंती करत आहे. ही शेवटची वेळच मला एकदा माफ करून बघ. असं म्हणत त्याने एका हाताने गुलाबाचे फूल तिच्याकडे केलं आणि दुसऱ्या हाताने आपला कान पकडत तिथे असलेले परिवारातील सर्व लोक शीतलकडे बघू लागले की आता शीतल काय निर्णय घेणार आहे. तिथेच असणाऱ्या ऑफिसमध्ये स्टाफला पण एक प्रकारचा झटका बसला होता की हे काय चाललंय. त्यांच्या कंपनीचा CEO एका छोट्याशा काम करणाऱ्या मुलीसोबत गुडघे टेकून बसलाय आणि आपलं कान धरतोय आणि तिची माफी मागतोय. हे नेमकं काय चाललंय. शीतलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते सुप्रियाताईपाशी पळत गेली आणि म्हणाली, मम्मी मी परत लग्नासाठी तयार आहे. तिचे हे शब्द ऐकताच परिवारातील सर्व लोक खुश झाले. सुप्रियाताईच्या आनंदाला तर मर्यादाच नव्हती, पण अजिंक्यला काय समजतच नाही. त्याला तर फक्त एवढंच समजलं होतं की शीतलला परत अजून एकदा लग्न करायचं आहे, म्हणजे तिने अजून मला माफ केलं नाही आणि ती आता कायमची माझ्यापासून लांब जाणार आहे. हा विचार करून तो गपचूप उदास झाला. काय करावं त्याला समजत नव्हतं. त्याने शीतलचा हात धरला आणि तिला घेऊन बाहेर जाऊ लागला. शीतल त्याला बोलत होती, अहो अजिंक्यजी थांबा जरा, माझा हात सोडा. असं कुठे घेऊन चालला आहात. मला सगळेजण आपल्याकडे बघत आहेत. पण अजिंक्यला या सर्व लोकांचे काय देणं घेणंच नव्हतं. त्याच्या कानात तर फक्त शीतलचे मला परत लग्न करायचं आहे हे शब्दच घुमत होते. तो रागात म्हणाला, लोकांना काय समजायचे ते समजू दे, मला काही फरक पडत नाही. तू गपचूप माझ्यासोबत चल. आणि त्यांनी पाठीमागे वळून शीतलला उचलून घेतला आणि हॉलच्या टेरेसकडे जाऊ लागला. तो जाताच राहुल आणि राधिका हसू लागले. घ्या आता परत अजून एकदा. अजिंक्य दादाने पूर्ण बोलणं ऐकूनच घेतलं नाही. आता तर शीतलपासून त्यांना देवच वाचवेल. थोड्या वेळानंतर जेवण करून सर्व लोक आपापल्या घरी गेले. इकडे जर तू दुसरे लग्न करण्याचा विचार केला आहेस तर माझ्या नावाचा हा सिंदूर का कपाळाला लावला आहे आणि आपल्या पर्समधून मंगळसूत्र काढून तिच्या गळ्यात घातले. आता पण तू मला सोडून जाणार आहेस काय. शीतल नको करू तू परत लग्न तर माझ्यासोबत झाले ना, तर मग तुला परत लग्न का करायचं आहे. तुझी प्रत्येक गोष्ट ऐकून घेईल. तुझे म्हणशील ते मी करेल. तुझ्यावर कधीच रागाला जाणार नाही. माफ कर शीतल, मला नको करू दुसरं लग्न. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तो खूप दुःखी होऊन तिला बोलत होता. शीतलने अजिंक्यच्या बोलण्यावरून ओळखून घेतलं. अजिंक्यचा गैरसमज झाला आहे की मी दुसरे लग्न करणार आहे, म्हणून ते गळ्यातल्या गळ्यात हसत अजिंक्यपाशी आल्याने त्याच्या नजरेला नजर लावत म्हणाली, हो मला परत लग्न करायचं आहे. अजिंक्य हे शब्द ऐकताच रडायचाच बाकी होता. शीतल, खरंच घरच्यांना पण तो मुलगा खूप पसंत आहे काय. खरंच तो इतका चांगला आहे. शीतल हसत म्हणाली, हो खूपच चांगला. तुम्हाला बघायचा आहे तो. अजिंक्य दुःखी होत म्हणाला, नाही मला नाही बघायचा कोणाला, आणि मी तुला दुसऱ्या सोबत लग्न होऊन
देणार नाही. तू मला सोडून जाऊ शकत नाहीस, कधीच नाही. तो लहान मुलांसारखं शीतलला बोलत होता तेव्हा शीतल हसली. प्लीज माझ्यासाठी एकदा तरी बघा ना माझ्या होणाऱ्या नवऱ्याला. आता तर अजिंक्यचं हाल खूपच खराब होऊ लागलं. तो पण इथेच आहे की काय? शीतल म्हणाली. हो, तो तर नेहमी माझ्यासोबत राहतो. अजिंक्य कुठे कुठे आहे तो? बोलत तो सगळीकडे बघू लागला. शीतल हसून त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, माझ्या डोळ्यात. तुम्ही लक्ष देऊन माझ्या डोळ्यात बघा, तुम्हाला त्याचा चेहरा दिसेल. तेव्हा अजिंक्य अचंबित होऊन तिच्या डोळ्यात बघू लागला. तो तिच्या डोळ्यात स्वतःलाच बघतो. धत्ते रे की हे तर मीच आहे. मी असंच किती घाबरलो होतो. मला समजलंच नाही की किती तर वेळापासून माझ्या बाबतीतच बोलत आहे तो. आणि त्याने पटकन शीतलला घट्ट आवळून धरलं. शीतलने पण त्याला घट्ट मिठी मारली. आज त्या घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि मनात खुशी होती. सर्वात जास्त खुश तर राहुल होता. आतापर्यंत तर तो स्वतःलाच शीतल आणि अजिंक्यच्या वेगळं होण्याला जिम्मेदार मानत होता आणि आता जेव्हा हे दोघे एक झाले त्यामुळे सर्वात जास्त खुशी त्यालाच झाली होती. अजिंक्य आणि शीतल जेव्हा घरी पोहोचले तेव्हा सर्वजण हॉलमध्ये गोळा झाले होते. तिथे पंडितजी पण आले होते. राहुलने जेव्हा अजिंक्यला बघितलं तेव्हा तो त्याच्यापाशी जाऊन म्हणाला, दादा मम्मी लवकर लग्न लावून द्यायचा विचार करत आहे, त्यामुळे पंडितजींना लग्नाची तारीख काढण्यासाठी बोलवलं आहे. हे ऐकता शीतल लाजली. सुप्रियाताईंनी तर दोघांना आपल्यापाशी जवळ बसवलं. पंडितजी थोड्या वेळानंतर म्हणाले, जर तुम्हाला लोकांना काही अडचण नसेल तर साखरपुड्यासाठी एक चांगला मुहूर्त आहे आणि त्याच्याच 2 आठवड्यानंतर एक लग्नाचा पण चांगला मुहूर्त आहे, जो खूपच चांगला दिवस आहे. असं म्हणतात की या दिवशी झालेलं लग्न 7 जन्मापर्यंत टिकतं. हे ऐकता सुप्रियाताई म्हणाल्या, आम्ही या शुभ मुहूर्तावर साखरपुडा आणि लग्न करू. अजिंक्य म्हणाला, आई साखरपुडा पण या घरात करू, लग्न आपण बारामतीमध्ये करू. तुम्ही काळजी करू नका, मी बारामतीमध्ये सर्व नियोजन करेल. शीतल हे ऐकून खूप खुश झाली. शीतलने यासाठी अजिंक्यला इशारा करून थँक्यू म्हणाले तर तो पण गालातल्या गालात हसला. तेवढ्या शीतलने अजिंक्यला इशारा करून बाजूला बोलवले. अजिंक्य हसत म्हणाला, हां बोल, इतकी टेन्शनमध्ये का आहेस? शीतल, नाही मी टेन्शनमध्ये नाही. अजिंक्य तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला, हे खोटं दुसऱ्यांना बोलायचं, आधी मला सांग काय झालं आहे? तू का टेन्शनमध्ये आहेस? शीतल म्हणाली, मला वाटते की एकदा आपण राधिकाच्या घरच्यांना पण बोलून घ्यावं. मला माहीत आहे की राधिका यासाठी तयार होणार नाही, पण आपलं तर कर्तव्य आहे ना. अजिंक्य, तुझं म्हणणं पण बरोबर आहे. असं पण आपण राधिकाला विचारलं तर ती नकारच देणार. त्यामुळे मी असं करतो की त्या लोकांना मी स्वतःच बोलून घेतो. थोड्याच वेळात शीतलने अजिंक्यला राधिकाच्या चुलत्याचा नंबर दिला. अजिंक्यने फोन लावला. थोड्या वेळ बोलल्यानंतर अजिंक्यला जाणून आलं की त्या लोकांना राधिकाच्या बाबतीत काहीच घेणं देणं नाही. त्यांना नाराज होऊन फोन ठेवला. याबाबतीत जेव्हा शीतलने विचारलं तेव्हा तो म्हणाला, या जगात किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात. आपल्याच रक्तातील नाती आपल्यालाच काही वेळेस किती पर्क करतात. मी फोन केला त्यांना, त्यांनी साफ शब्दात सांगितलं, या घरात राधिका नावाची कोणतीच मुलगी राहत नाही. शीतल नाराज होत म्हणाली, जाऊ द्या, आपण सर्व मिळून राधिकाला इतकं प्रेम देऊ की तिला तिच्या कुटुंबाची कमी भासूच द्यायची नाही. आजपासून आपणच तिचं सर्व आहोत. अजिंक्यने हा म्हणत आपल्या डोकं हलवलं. साखरपुड्या दिवशी घरात सगळीकडे पळापळ होती. सर्व लोक साखरपुड्याच्या हॉलमध्ये पोचले. स्टेजवर अजिंक्य आणि राहुल आतुरतेने शीतल आणि राधिकाची वाट बघत होते. दोघांनी पण टाय सूट कोट घातला होता, त्यात ते खूपच सुंदर दिसत होते. तेवढ्या समोरून शीतल आणि राधिका आल्या. त्या पण अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हत्या. मग अजिंक्य आणि राहुलने हात पुढे करून शीतल आणि राधिकाला स्टेजवर घेतलं. सुप्रियाताईंनी पण पुढे येऊन अजिंक्य आणि राहुलची आरती केली आणि त्यांना शगुन दिला. सुप्रियाताईंनी पण आपल्या दोन्ही सुनांना पूजा करून त्यांची ओटी भरली. नंतर त्यांना एक दुसऱ्यांना अंगठी घालण्यासाठी सांगितलं. जसं त्या लोकांनी एक दुसऱ्याला अंगठी घातली तसं वरून फुलांचा पाऊस झाला. सर्व लोक या जोडप्यांना आशीर्वाद देण्यात व्यस्त होते. अशा प्रकारे हसत खेळत साखरपुडा पार पडला. सर्वजण लग्नाच्या तयारीसाठी बारामतीला आले. बारामतीला पोहोचल्यानंतर जेव्हा सर्वजण शीतलच्या घरासमोर थांबले तेव्हा शीतलच्या डोळ्यातून अश्रू आले. सुप्रियाताई पुढे होऊन तिला धीर देत म्हणाल्या, तो घर सोडून निघून गेल्यानंतर अजिंक्य प्रत्येक महिन्याला इथे येत होता. त्याने हे घर विकत घेतलं आहे. त्याची दुरुस्ती करून घराची देखभाल करण्यासाठी एक कामगार पण ठेवला आहे. राहुलने पुढे होऊन शीतलचा हात धरला आणि ते दोघे भाऊ बहिणी अजून एकदा आपल्या आईबाबांच्या अंगणात होते. अजून पण घराच्या बाहेर अंगण तसंच होतं.
अजिंक्यने घराच्या आतमध्ये बेडरूम्स वाढवल्या होत्या. शीतलने घरातील प्रत्येक वस्तूला हात लावत समोरील भिंतीवर बघितलं. त्या भिंतीवर तिच्या आईबाबांचा एक मोठा फोटो होता. तिच्या डोळ्यात अश्रू आले. राहुलच्या डोळ्यातून पण पाणी गळू लागलं. त्याच्यासमोर त्याच्या जन्मदात्या आई-वडिलांच्या फोटोवर हार चढवला होता. ते जिवंत असताना तर राहुलला माहीतच नाही झालं की त्याला जन्म देणारे आई-बाबा हे आहेत. दोघे भाऊ गळ्यात पडून रडू लागले. अजिंक्यने पुढे येऊन त्या दोघांना धीर दिला. सुप्रियाताईने आमदार प्रदीप पाटील या दोघांनी पण त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळानंतर सर्वजण वेगवेगळ्या बेडरूममध्ये गेले. शीतल आणि राहुल अजून पण घरातील प्रत्येक रूममध्ये जाऊन आपल्या लहानपणीच्या आठवणी आठवत होते. रात्र झाल्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी गेले. उद्या सकाळी सर्वांना लवकर उठायचं होतं, कारण उद्यापासून लग्नाची तयारी होती. सकाळी लवकर उठून तयार होऊन सर्वजण कुलदेवीच्या दर्शनासाठी गेले. कुलदेवीसमोर लग्नाची लग्नपत्रिका ठेवून तिथे पूजा केली. तेथूनच सर्वजण घरी येता येता खूप उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. सर्व कार्यक्रम बाजूलाच असलेल्या मंगल कार्यालयात होणार होता, पण लग्नाचा मंडळ हा घराच्या समोरच लागणार होता. हळदीसाठी राधिका आणि शीतलला बोलवण्यात आलं. दोघी पण पिवळ्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. तिकडे बेडरूममध्ये अजिंक्य आणि राहुल पिवळ्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होते. सुप्रियाताईंनी सगळ्यात पहिल्यांदा शीतल आणि राधिकाला हळद लावली. नंतर हळदीसाठी नवरीच्या भावाला बोलवण्यात आलेलं, तर राहुलने पुढे येऊन शीतलला हळद लावली. त्यातच अजिंक्यने पण पुढे येऊन राधिकाला हळदी लावली आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, आजपासून आयुष्यभर मी तुझा भाऊ म्हणून तुझी रक्षा करेल. राधिकाच्या डोळ्यात अश्रू आले तर अजिंक्यने त्या सर्व आपल्या हाताने अश्रू पुसले. नंतर बारीबारीने सर्वांनी मिळून त्यांना हळदी लावली. थोड्याच वेळात अर्पिता, पप्पू, संजय पण तिथे पोहोचले. त्या सर्वांनी मिळून या नवीन नवरा नवरीला हळद लावण्याने आपापसात हळदी खेळू लागले. लहान मोठे सर्वजण हळदीच्या कार्यक्रमात दंगून गेले. हळदी खेळून थकून गेल्यानंतर ते सर्वजण आपापल्या रूममध्ये गेले. अंघोळ करून तयार झाल्यानंतर सर्वजण जेवणासाठी हॉलमध्ये जमा झाले आणि नंतर पुढील कार्यक्रमाबाबत चर्चा करू लागले, कारण दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम आणि बाकीचे विधी होते आणि लगेचच लग्न होतं. शीतल जशी आपल्या बेडरूममध्ये आली त्याच्या अगोदरच अजिंक्य तिथे त्याची वाटच बघत होता. ते आश्चर्याने म्हणाले, तुम्ही चुकीच्या बेडरूममध्ये आला आहात. हा बेडरूम माझा आहे. अजिंक्य, माहीत आहे मला. मी तर फक्त हळदीचा राहिलेला कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आलो आहे. शीतल विचारात पडून म्हणाले, पण तो तर कार्यक्रम आता खाली झाला की अजून कोणाची हळदी बाकी आहे? अजिंक्य, कुठं पूर्ण झाला आहे? अजून तर तू मला हळद पण लावली नाही आणि मी पण तुला लावली नाही. जोपर्यंत आपण एक दुसऱ्याला हळद लावत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम कसा पूर्ण होईल? हे ऐकता शीतल लाजली. अजिंक्यने पुढे येऊन तिच्या 2 गालावर हातांवर साडी बाजूला करत कमरेवर हळद लावली. तशी शीतल लाजली आणि त्याला मिठी मारले. तेव्हा अजिंक्य म्हणाला, आता पूर्ण झाला हळदीचा कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी मेहंदीच्या कार्यक्रमासाठी दोघे नवरी आणि दोघे नवरी तयार होते. अजिंक्य खुशीत आपल्या हातावर मेहंदी लावून घेत होता, तर राहुल लाडाला येत, मम्मी तर मुली लावतात ना मेहंदी, मग मी का लावू? आणि लहान मुलांसारखं नखरं करत होता. राधिका राहुलला धमकी देत म्हणाली, मेहंदी लावून घे, नाही तर माझ्या इतकं वाईट कोण नाही, आणि जर माझ्या हातावर मेहंदीचा रंग जास्त आला नाही ना तर मग तुझ्याकडे बघतेच. राधिकाची अशी धमकी देता सर्वजण हसू लागले. राहुल सुप्रियाताईंकडे बघत म्हणाला, अगं मम्मी, राधिकाच्या मेहंदीचा रंग आणि माझा काय संबंध आहे? यावर सुप्रियाताई हसत म्हणाल्या, अरे राहुल, नवरीच्या हातावर मेहंदीचा रंग जास्त असला की असं म्हणतात की होणारा नवरा तिच्यावर खूप प्रेम करतो. हे ऐकून राहुल म्हणाला, हे देवा, हे काय अजून नवीन? काही पण असू द्या, पण राधिकाच्या हातावर चांगली मेहंदी काढा. तिच्या मेहंदीचा रंग जास्त उमटला पाहिजे, नाहीतर ती माझा जीवच घेईल. यावर अजिंक्य त्याच्या कानात म्हणाला, आता तर सावध हो, कारण सगळ्यात जास्त तर शीतलचीच मेहंदी रंगणार आहे. हे ऐकून राहुल हसत म्हणाला, मग तर आता मी आनंदात राधिकाचं बोलणं ऐकून घेईल, कारण माझ्या बहिणीला या दुनियेतील, या जगातील सर्वात जास्त खुशी मिळावी. अजिंक्य गालातले गालात हसला. इकडे मेहंदीचा कार्यक्रम चालू होता. तेवढ्यात प्रदीपजी आपल्या हातात जेवणाचं प्लेट घेऊन आले आणि प्रेमाने शीतल आणि राधिकाला जेवण भरू लागले, कारण त्यांच्या हातावर मेहंदी लागली होती. जेवण भरवत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राधिकाचं मन भरून आलं, कारण तिने आजपर्यंत वडिलांचे प्रेम काय असतं हे बघितलंच नव्हतं. ती त्यांच्या गळ्यात पडली. तेवढ्यात शीतल पण त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. दुसऱ्या दिवशी लग्न होतं. यामध्ये सोशल मीडियावर लग्नाची बातमी पसरलेली आहे. राधिकाच्या चुलत्याला जेव्हा राधिकाचं लग्न इतक्या मोठ्या श्रीमंत परिवारामध्ये होत आहे कळल्यानंतर राधिकाचा चुलता पण आपल्या कुटुंबासोबत लग्नासाठी हजर झाला. अजिंक्यच्या कुटुंबातील लोकांनी त्यांचं स्वागत केले. राधिकाची चुलती सर्वांसमोर पुढं करत
राधिकाचा लाड करत होती, पण राधिकाला हे आवडत नव्हतं. संध्याकाळी दोन्ही नवऱ्या नटून लग्नासाठी स्टेजवर आल्या. त्या आज खूपच सुंदर दिसत होत्या. दोघं नवरदेव पण नटून थटून स्टेजवर उभे होते. ते पण खूपच सुंदर दिसत होते. तिथला विधी झाल्यानंतर त्यांना शीतलच्या घरासमोरील मंडपात आणण्यात आलं. सुप्रियाताई आणि प्रदीपरावांनीच मिळून त्या शीतलचं कन्यादान केलं. राधिकाचा चुलता पण पुढं आला तर त्यांना राधिकाने तिथेच थांबवलं. याबाबत शीतलने तिला विचारलं नाही. शीतल, आज हे लोक माझ्या लग्नात नाही तर पाटील परिवाराच्या लहान सुनेच्या लग्नात आले आहेत. अजिंक्य दादांनी तर यांना साखरपुड्यासाठी पण फोन केला होता. तर तुला माहीतच असेल त्यावेळेस या लोकांनी काय उत्तर दिलं होतं की या कुटुंबामध्ये राधिका नावाची कोणतीच मुलगी नाही, त्यामुळे मी यांना माझं कन्यादान करण्याचा अधिकार देऊ शकत नाही. मी फक्त हा अधिकार तुलाच दिला आहे, कारण परिवार काय असतो, त्याचं प्रेम काय असतं हे मला फक्त तुझ्याकडून भेटलं आहे. तुझ्यामुळेच मला मम्मी पप्पा भाऊ बहीण या सर्वांचे प्रेम भेटले. सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते. नंतर सर्वांनी सहमती दाखवत हो म्हणाले. थोड्या वेळानंतर अजिंक्य शीतलचा हात धरून अग्नीला 7 फेरे मारण्यासाठी उभा राहिला. त्याने शीतलसोबत अग्नीला 7 फेरे मारले. त्याच्यानंतर त्याने शीतलच्या कपाळावर सिंदूर लावला. तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू सुप्रियाताईने आपल्या साडीच्या पदराने पुसले. पंडितजींनी लग्न झाल्याचे घोषित करताच ते दोघे पण राधिकाचं कन्यादान करण्यासाठी पुढे आले. त्यानंतर राधिका आणि राहुलचे पण 7 फेरे आणि सिंदूर लावण्याचा विधी संपन्न झाला. त्यानंतर दोन्ही जोडींना ध्रुवतारा दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्व वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद घेतले. सर्व विधी पार पडल्यानंतर सर्वजण आराम करण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन नवरा नवरींना कुलदेवीच्या दर्शनासाठी घेऊन गेले आणि तिथे पूजा झाली. त्यानंतर सर्वजण पुण्याला जाण्यासाठी रवाना झाले. पुण्याला पोहोचल्यानंतर सुप्रियाताईंनी या 2 जोडींना दरवाजातच थांबायला सांगितलं. 2 तांब्यामध्ये तांदूळ भरून दरवाजात ठेवले आणि नवीन नवरीचा गृहप्रवेश विधी पार पडला. चौघांनी घरातील देवांचा आशीर्वाद घेतल्यानंतर सुप्रियाताईंनी प्रदीप पाटील यांचा पण आशीर्वाद घेतला. यानंतर अजिंक्यने आपलं वचन पूर्ण करत शीतलला आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेला. आज खूप वर्षानंतर अजिंक्यने पण आपल्या बेडरूममध्ये पाऊल ठेवलं होतं. बेडरूम पूर्ण सजलेलं होतं. सगळीकडे सुगंधित मेणबत्त्या आणि गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेल्या होत्या. समोरील भिंतीवर या दोघांचा एक फोटो मोठा लावलेला होता. हे सगळं अर्पिता, पप्पू आणि संजयने नियोजन केलेलं होतं. ते तिघे लग्नानंतर लगेचच पुण्याला आले होते आणि येऊन शीतल, अजिंक्य आणि राधिकाहून त्यांच्या सुहागरात तिची तयारी केली होती. शीतल सुहागरातीसाठी सजलेली रूम बघून लाजली आणि अजिंक्यच्या गळ्यात पडले. अजिंक्यने तिला हळूच बेडवर बसवला आणि म्हणाला, शीतल, या बेडरूमने या क्षणाची खूप वाट बघितली आहे. अजिंक्य एक श्वास घेत तिच्या मांडीवर आपलं डोकं ठेवून लोळू लागला आणि म्हणाला, त्या दिवशी म्हणजे पहिल्या वेळेस लग्न केलं त्यावेळेस घरातील सर्वजण झोपल्यानंतर मी घरी आलो तुला एकदा बघण्यासाठी. खूप शोधत होतं. ज्यावेळेस मला जाणून आलं की तू राहुलच्या बेडरूममध्ये रडत आहे तेव्हा मी जागेवर थांबलो. तुझ्या रडण्याच्या आवाजाने माझं हृदय तार तुटलं होतं. पण मनात एकच गैरसमज होता की तू राहुलवर प्रेम करतेस. थोड्या वेळानंतर तुझ्या रडण्याचा आवाज बंद झाला तेव्हा मी बेडरूममध्ये डोकावले. तू तिथेच एका कोपऱ्यात झोपली होती. तर तुला हळूच उचलून मी बेडवर झोपवलं. तुझं रडून रडून ओलं झालेलं तोंड बघून मला खूप दुःख झालं. नंतर हळूच तुझ्या गालाची. त्यावेळेस माझ्या मनात हेच होतं, या माझ्या प्रेमावर हा पहिलाच आणि शेवटचा. मला काय माहीत, मी जिला दुसऱ्याची समजत होतं ती तर फक्त माझीच आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी दिल्लीला निघालो तेव्हा तू तुझे मंगळसूत्र काढून माझ्याकडे दिले. त्यावेळेस मला किती दुःख झालं ते दुःख कुणाला समजणार नाही. तुझ्याकडे वळून बघण्याची पण माझी हिंमत झाली नाही, कारण मला माहीत होतं जर मी वळून बघितलं तर मी स्वतःला कंट्रोल करू शकणार नाही, कारण त्यावेळेस माझ्या नजरेत तू राहुलचं प्रेम होतं. मी जरी तुझ्यावर प्रेम करत असलो तरी राहुल माझ्यासाठी जीव की प्राण आहे. त्याची खुशी माझ्यासाठी सर्वप्रथम होती. हे ऐकून शीतलच्या डोळ्यात अश्रू आले. इतकं प्रेम करत होता माझ्यावर आणि मला कधी जाणूनच दिलं नाही. जर हा गैरसमज आपल्या दोघांमध्ये आला नसता तर आपला संसार कधीच उद्ध्वस्त झाला नसता. अजिंक्य तिचे डोळे पुसत म्हणाला, जुन्या गोष्टी विसरून जावा. आजपासून आपल्या आयुष्याची आपण नवीन सुरुवात करणार आहोत, ज्यात आपण दोघे नेहमी एक दुसऱ्यासोबत राहू. एक दुसऱ्यांपासून कधीच वेगळं व्हायचं नाही. दोघांच्या पण डोळ्यात आनंद अश्रू होते. थोड्याच वेळात हे 2 शरीर एक जीव झाले होते आणि 5 वर्षापासून जे लग्न अपूर्ण होतं ते लग्न आज पूर्ण झालं होतं. समाप्त. ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.